हे आमचा पोर्च आहे. ती फुल झाडं छोटी छोटी लावलेली आहे. त्यानंतर हे बिनपळाचं झाड आहे, कुंडी. ते भगवान बुद्धाची मूर्ती आहे. तिथे आम्ही रोज पूजा करतो. बिनपळाच्या झाडाला पाणी घालतो. त्यानंतर हे कुंडी मनी प्लांट आहे. हे बोर्ड आहे भगवान बुद्धाचं. त्यानंतर हे सोफा. त्यानंतर भगवान बुद्धाचा फोटो. त्यानंतर बाबासाहेबाचा फोटो. कॅलेंडर. बेंच आहे बसण्यासाठी. असा हा पोर्च. त्यानंतर ही आमची बैठक रूम आहे. तिथे हे सोफ्यात 2 खुर्च्या. त्यानंतर हे दिवाण. हे आहे बोर्ड आहे. आम्हाला जे पुरस्कार मिळालेले आहे आमच्या फॅमिलीला त्याचे ते फोटो आहेत. त्यानंतर हे शोकेस. हे सर्व शोकेसमध्ये ठेवलेले काही मूर्त्या आहेत, फोटो आहे, काही सील्ड आहे. बैठकमध्येच आमचा डायनिंग टेबल आहे. तिथेच आम्ही जेवण करतो बसून. त्यानंतर आमचा हा फॅमिली फोटो. त्यानंतर हे TV. जिजामाताचा फोटो. ही घड्याळ. बैठकमध्ये घड्याळ. यानंतर आमचे इकडे किचन रूम आहे. किचनमध्येच आमचं देवघर आहे. किचनमध्येच आम्ही देवघर ठेवलेलं आहे. त्यानंतर किचनमध्येच आम्ही असे काही शोकेस लावलेली आहे. त्यामध्ये काचेचे भांडे, काही असे कप वगैरे ठेवलेले आहे, काही असे शोच्या वस्तू काचेच्या ठेवलेल्या आहेत. त्यानंतर हा आमचा फ्रीज. नंतर आमचं हे किचन. यामध्ये असे जास्तीचे डबे ठेवलेले आहे. आम्ही या डब्यामध्ये सुद्धा काही भरलेलं सामान आहे. मिक्सर. हा पूर्ण आमचा गॅसचा ओटा. गॅसच्या ओट्यावर आमचं काहीच राहत नाही. सर्व ह्या कपाटामध्येच आतमध्येच त्या ट्रॉल्या आहे. त्या ट्रॉल्यामध्ये सर्व सामान बसते. हे कपाट आहे. त्यानंतर ही शेगडी. हे आमचं फिल्टर आहे पाणी पिण्यासाठी. हे किचनमधलंच टाका आहे बेसिनचा. त्यानंतर हे वापरण्याचं फिल्टर आहे. हे याच्यात काही आमचे जास्तीचं वस्तू असे जिन्नस ठेवलेले आहे, ड्रायफ्रूट वगैरे. तो हे बॉक्स आहे. त्यानंतर आमची स्टडी रूम. ही आमची स्टडी रूम आहे. पूर्ण पुस्तकं आम्हाला जेव्हा केव्हा वाचन करायचे असेल तेव्हा आम्ही वाचन करतो. हे टेबल आणि खुर्चीवर बसून आम्ही इथे ग्रंथ वाचन करतो वर्षवासाच्या काळामध्ये 3 महिने. त्यानंतर इकडे आमची बेडरूम आहे. हे टीपॉट आहे. त्यानंतर ही बेडरूम आहे पूर्ण. तिथे काही कपाट वगैरे जास्तीचं आम्ही आमचे कपडे वगैरे ठेवलेले आहे. ते कपाट आहे. हे दुसरं कपाट आहे. हे दुसरं एक कपाट आहे. त्यानंतर इथे काही अशा वस्तू ठेवलेल्या आहे आमच्या बेडरूम मधल्या. आवश्यक असणाऱ्या काही मेकअपचं सामान वगैरे आहे याच्यामध्ये ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे आमचं हे छोटंसं असं घर आहे. आणि अशा प्रकारे आमचं असं छोटंसं घर आहे. नमस्कार. जय हिंद.